पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव नेघे माझे वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे नेघे माझे वाचा तुटी महालाभ फुकासाठी विठ्ठला 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 यदक्षरं मणाखे आनंदं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथे ते ख्यातमदैवतमाश्रये योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्पदाम्ना अन्यंश्च हस्तचरणश्रवणत्वगाधीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति सम्पाद्य ज्ञानञ्च विदाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करतो। या कीर्तन निरूपणासाठी महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांनाही प्रिय असणारे अर्थात जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा मला वाटतं जवळजवळ सगळ्यांच्या पाठ असलेला अभंग चिंतनाकरिता समोर घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराय दोन प्रकारची प्रयोजन या अभंगामध्ये सांगत आहेत। मनुष्य जीवन
परमार्थाच्या वाटेनं चालत असताना त्याच्या जीवनामध्ये काही गंतव्यस्थानं अर्थात काही गोष्टी मिळवायच्या आहेत. आणि कशासाठी आम्ही परमार्थाच्या वाटेनं चाललो तर एक वाक्य आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. कोणतं? तर आत्यंतिक दुःख निवृत्ती व्हावे आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी. एवढ्या एका वाक्याला धरून आम्ही सगळे परमार्थाच्या वाटेनं जर चाललेलो असेल तर मला वाटतं आमच्या वाटा जरी भिन्न भिन्न दिसत असल्या तरी आम्हाला मिळवायचं काय आहे एवढं एकच वाक्य आमच्या जीवनात प्राप्त करायचं आहे. काय? आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हे दोनही लाभ या अभंगाच्या संबंधानं जर आम्ही बारकाईनं चिंतन केलं तर याच्यामध्ये दोन लाभ सांगितलेले आहे. पहिल्या चरणामध्ये परमानंदाची प्राप्ती आहे आणि शेवटच्या चरणामध्ये आत्यंतिक दुःख निवृत्ती आहे. कसं आहे त्याचा विचार आपण पुढे करणार आहोत. तत्पूर्वी अतिशय सुंदर वातावरणामध्ये संपन्न होत असलेला हा पंचम दिनी ज्ञानयज्ञ नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाच्या माध्यमातून संपन्न होत असलेला हा पंचदिनी कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील आजच्या पहिल्या दिवसाची सेवा करण्याचं सद्भाग्य आपल्या सर्वांच्याच संयोगातून आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सागर महाराज यांच्या आदेशातून ही सेवा करण्याचं सद्भाग्य मला या ठिकाणी प्राप्त आहे. निळकंठेश्वर भगवान महादेवांचंही हे स्थान आहे आणि भगवान दत्तात्रयांचं देखील हे स्थान आहे. आणि अशा पवित्र स्थानावरती काहीच चिंतन करावं या उद्देशानं अभंगाची नियुक्ती केलेली आहे. सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावानं अभिवादन करतो. मला वाटतं 4 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे आणि 4थ्या वर्षात आपण पहिल्या दिवसामध्ये उपस्थित आहोत. मला वाटतं मागच्या वर्षी आपण ह्याच उत्सवामध्ये आपण सेवा या ठिकाणी केली होती आणि ती थोडीशी धावपळीतली होती म्हणून थोडं आज लवकर करायचं असं ठरलं होतं. पण आज महाराजांची धावपळ असल्या कारणानं आपण होईल तेवढ्या वेळेमध्ये अभंगाच्या संबंधानं थोडंसं चिंतन करणार आहोत आणि मग बाकीचं जे काय आहे ते आपण शेवटी थोडासा विचार त्याचा करू. सध्या तूर्त आपण अभंगाच्या संबंधानं बोलू. विठाला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचं आहे. कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि कमी वेळेत आपल्याला भरपूर काही बोलायचं आहे आणि त्या अनुषंगानं जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अभंग आपल्या समोर आहे. मला वाटतं हा अभंग कानावरती पडलेला नाही असा वारकरी या विश्वामध्ये नाही. मला वाटतं महाराष्ट्र प्रांतामध्ये आपली काकड्याची परंपरा आपल्या वारकरी संप्रदायानं घालून दिलेली आहे आणि दुसऱ्या मालिकेतील शेवटचा अभंग हा आपण नेहमी आपण म्हणत असतो. काही ठिकाणी ती मालिका 3ऱ्या क्रमांकाला आहे, काही ठिकाणी ही मालिका 2ऱ्या क्रमांकाला आहे. आता त्या मालिकांचा ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार खऱ्या अर्थानं तो बदल आहे. त्या बदलाचा फारसा विचार न करता हा अभंग त्या संबंधानं आपण बोलत असतो आणि हा अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटे, महालाभ फुकासाठी. 2 लाभ या अभंगाच्या संबंधानं मी सुरुवातीला बोललो. आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे 2 लाभ मुख्यत्वे या अभंगाचा मूळ विषय आहे. मग सरळ जर आम्ही पाहिलं तर पहिला लाभ आमच्या जीवनात काय आहे तर परमानंदाची प्राप्ती. इथं पहिल्या चरणाचा संबंधानं थोडंसं बोललेलं आहे. म्हणजेच काय? परम आनंद. परमानंद शब्दाचा अर्थ काय? परम आनंद. ज्या आनंदाची प्राप्ती झाल्यानंतर परत दुसरं काहीच मिळवायला जिथे शिल्लक राहत नाही असा जो आनंद आहे त्याला काय म्हटलेलं आहे? परमानंद. अगदी सहज अर्थ आहे. परम आनंद म्हणजे ज्या आनंदाला आम्ही प्राप्त झालो की मग वेगळं काही जिथे मिळवायचं शिल्लक राहत नाही ना त्याला खऱ्या अर्थानं परमानंद म्हटलेलं आहे. आणि या परमानंदापर्यंत तुकोबारायांचं जीवन ज्या वेळेला जाऊन पोहोचलं ना त्यावेळेला तुकोबारायांच्या मुखातलं वाक्य आहे कामनाही कामनाही
झालो पाहिर कामा 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 हे काम नाही झालो पाहिर कामा झालो पाहिर कामा तुकोबरांच्या मुखातली भाषा आहे. महाराज सांगतात काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा. आता आम्ही आमच्या जीवनात काय झालं, परम आनंदाला आमचं जीवन जाऊन पोहोचलं. त्याचा परिणाम आमच्या जीवनात आता काही करायचं राहिलं नाही. काय करायचं राहिलं नाही म्हटले, काम नाही, काम नाही. आता कुठल्याच प्रकारचं काम आमचं शिल्लक राहिलं नाही. तुकाराम महाराज तुम्ही इथं दोन वेळेला काम नाही, काम नाही असा शब्दाचा प्रयोग करतात. नेमकं काय कारण म्हटले, चाल लावणाऱ्याला अडचण येऊ नये म्हणून दोनदा काम नाही, काम नाही असा अर्थ का? नाही, संसार नाही. विठ्ठल विठ्ठल काम नाही, काम नाही तुकोबाराय भाषा वापरतात. काम नाही शब्दाचा अर्थ काय? पहिल्या काम नाहीचा आणि दुसऱ्या काम नाहीचा अर्थ भिन्न भिन्न आहे. पहिल्या काम नाही शब्दाचा अर्थ असा आहे, आमच्या जीवनात आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही. जेवढं काही करण्याकरता आम्ही इथं आलेलो होतो ना, ते सगळंच्या सगळं करून झालं. म्हणून पहिला काम नाही आणि दुसरा काम नाही शब्दाचा अर्थ काय? आता आमच्या जीवनामध्ये काही भोगायचंही शिल्लक राहिलं नाही. म्हणून आता काम नाही, काम नाही म्हणजे कर्तृत्वही संपलं आणि भोक्तृत्वही संपलं. त्याचा परिणाम झालो पाये रिकामा. रिकाम टेकडा नव्हे. इथं भाषा काय आहे? रिकामा. रिकामा शब्दाचा अर्थ काय? बाबा आता आमचं जीवन पूर्णतः मोकळं बनलेलं आहे. परम आनंदाला आम्ही प्राप्त झालोय. आता आमच्या जीवनात काही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. प्रपंचाच्या प्रांताचा जर विचार केला तर तुमच्या आमच्या दोघांचाही विचार केला तर आम्हाला ही दोनही काम नाही म्हणण्याचा अधिकार नाही. का नाही? तर पहिला काम नाही का म्हणायचा अधिकार आम्हाला नाही, तर आमचं भरपूर काही करायचं अजून शिल्लक आहे. काय काय करायचं शिल्लक आहे? मला वाटतं स्वतःचं लग्न ज्या दिवशी होतं त्या दिवशी पंतवाच्या लग्नापर्यंतची तयारी करणारी आपण सगळी मंडळी आहोत. म्हणजे आमचं करणं काय आहे? शिल्लक आहे. आणि भोगाचा विचार केला तर एक भोग भोगून संपतो न संपतो. आडव्या ठाकत बाजा पुढे महाराज सांगतात, एक संपलं की पुढे दुसरं उभं आहे, ते संपलं की तिसरं पुढे उभं आहे. म्हणजे आमचं करणं शिल्लक आहे आणि भोगणंही शिल्लक आहे. त्याचा परिणाम आम्हाला परमानंदाची प्राप्ती अजून झालेली नाही. आणि या परमानंदापर्यंत आम्हाला पोहोचायचं असेल तर एकच पर्याय आम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे की घेता सज्जनाची नावे. सज्जनाची नाम संताचं जर नाव घेतलं तर काय परिणाम होतो? जीवनामध्ये काही लाभ होतो आणि तो लाभ म्हणजे परमानंदाचा लाभ होतो. तुम्ही म्हणाल कसा होतो? वास्तविक पाहिलं तर इथं देवाच्या नावाचा विचार आज तुम्ही सांगायला पाहिजे होता का? पहिल्या दिवशी आमच्या परंपरेनं आम्हाला बंधनं घातलीत. काय घातलीत? की बाबा पहिल्या दिवशी नामाचं चिंतन करावं. कुणाच्या?
देवाच्या नावाचं चिंतन करावं. आणि असं असताना तुम्ही इथं सांगतात का घेता सज्जनाची नावे, काय संबंध? तर याचा संबंध असा आहे, देव आणि संत हे दोघं दिसायला जरी वेगळे असले तरी यांच्यात अजिबात वेगळी देवतेची संत, देवतेची संत, देवते संत, देवते देवतेची संत, देवतेची संत, देवतेची संत, देवतेची संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत असे भावे, मी तो सांगत असे भावे, तो सांगत असे भावे, तो सांगत असे भावे, महाराज सांगतात देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमा मात्र फरक या ठिकाणी आहे, अन्यथा देव आणि संतात दोघात अजिबात वेगळीकता नाही. म्हणून देवाचं चिंतन केलं तरी लाभ तोच आहे आणि संताचं चिंतन केलं तरी लाभ तोच आहे. थोडस बारकाईनं जर आम्ही चिंतन करू गेलो तर ज्ञानोबाराय सांगतात, बाबा तुम्हाला जर अगणित पुण्य प्राप्त करायचं असेल तर मुखानं काय म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मग पुण्याची गणना कोण करी. असं अगणित पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. पण तुम्ही काय करा, मुखानं हरी बोला, हरी बोला, म्हणजे खऱ्या अर्थानं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग जर तुम्ही असं म्हटलात तर लाभ काय, पुण्याची गणना कोण करी. एक सांगू का, या पुण्याची गणना कोण करी याचे दोन अर्थ आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐकत आहात म्हणून सांगतो, थोडस माझ्याकडे बघा, लक्षात येईल. पहिला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बाबा त्याची गणना होऊ शकत नाही एवढं पुण्य आम्हाला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हटल्यानं प्राप्त होणार आहे. हा एक अर्थ. आणि दुसरा एक अर्थ असा आहे, तुम्ही फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मग पुण्याची गणना कोण करी. हा दुसरा अर्थ मला वाटतं लक्षात आला नाही. बाबा कोण करी, काय त्याची गणना करण्याची गरज नाही का, फक्त काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणजे सरळ सरळ पाहिलं तर इथं देवाच्या नावानं काय प्राप्त होतं तर पुण्याची प्राप्ती आहे. आणि मग आमच्या संताच्या नावानं तरी वेगळं काय प्राप्त होतं, म्हटले पुण्यच प्राप्त होतं. अभंगाचं पहिलं चरण, पुण्यवंत वावे, वावे, पुण्यवंत वावे, वावे, पुण्यवंत वावे, वावे, पुण्यवंत वावे. आ गेला सज्जनाची नावे, गेला सज्जनाची पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, बाबा जसं देवाचं नाव घेतलं की जीवनात पुण्याचा लाभ आहे आणि मग संताचं नाव घेतलं तरी लाभ काय, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे, सज्जनाचं नाव घेतलं की काय होतं, पुण्यवंत होता येतं. पुढे प्रश्न निर्माण होतो, महाराज तुम्ही सांगितलं पुण्यवंत होता येतं इथपर्यंत ठीक आहे, पण आम्हाला खऱ्या अर्थानं पुण्याची गरज आहे का. पुण्य प्राप्त होतं इथपर्यंतचा विषय बरोबर आहे, पण पुण्याची खरंच आम्हाला गरज आहे का.
महाराज तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं, धनवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. किंवा असं म्हणायला पाहिजे होतं, गुणवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. किंवा नामवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हटले यमक चुकला नसता, चाल लावायला अडचण आली नसते, पण तुम्ही पुण्यवंत व्हावे अशी भाषा महाराज वापरतात. असं काहीतरी तुम्ही वापरायला पाहिजे होतं. महाराजांनी सांगितलं, बाबा हे तू जे जे म्हटलात ना, हे सगळं नाशाला जाणार आहे. नामवंत मनुष्य होऊ शकत नाही, गुणवंत कदापि होऊ शकत नाही, आणि तिसरं काय, धनवंत देखील होऊ शकत नाही. का? आम्ही ज्या धनाला धन म्हणतो ना, या धनाच्या पाठीमागे, धनाची मागे कळीकाळाचा लाग. मला वाटतं ते भागवत आणि 17 अनर्थ या धनाच्या संबंधाने सांगितलेले आहे. आम्ही जे धन कमवतो याच्या पाठीमागे किती अनर्थ आहे? 17 प्रकारचे अनर्थ जर भागवत सांगत असेल. मला आता ते सांगून वेळ घ्यायचा नाही, पण इथे धन आम्ही ज्याला म्हणतो हे त्रिकाला बाधित सत्यत्व धनाच्या संबंधानं नाही. आम्ही ज्या धनाला धन म्हणतो त्याला 3 प्रकारच्या मर्यादा आहे. देशाची मर्यादा, कालाची मर्यादा आणि अर्थात जन्माची मर्यादा आहे. 3 प्रकारच्या मर्यादा. पहिली मर्यादा सांगितली देशाची मर्यादा. खरं सांगा, आपल्या खिशात असलेलं जे धन आहे हे आपल्याच देशात चालतं की दुसऱ्याच्याही देशात चालतं? आपल्या देशापुरतं. भारतातलं चलन भारतात चालतं, अमेरिकेत आमचं चलन चालू शकत नाही. अमेरिकेला जायचं असेल तर आमचं सीमेवरती जमा करा, त्यांचं स्वीकारा आणि मग त्यांच्या देशामध्ये प्रवेश आहे. पहिली मर्यादा लौकिकातल्या धनाला आहे. इथं कमवलेलं धन आम्हाला त्या देशात कामाला येत नाही. खरं सांगा, सध्याच्या काळात कमवलेलं धन आम्हाला पुढच्या काळात उपयोगाला येईल की नाही सांगता येत नाही. पुढचं सोडून द्या, पाठीमागच्या काळात आम्ही जे धन कमवलं होतं ते सध्या आमच्या जवळ आहे का? नाही. अगदी 4-2 वर्षापूर्वी 2000च्या नोटा आमच्या सगळ्यांच्या खिशात होत्या. आज आमच्या जवळ त्या नोटा नाहीत, आणि चुकून दिसल्या तर काय होईल? चालणार नाही इथपर्यंत ठीक आहे, पण नोटा सहित आम्हाला जमा केलं जाईल. का? बाबा तुझ्याकडे हे आलं कुठून? म्हणजे कालाची मर्यादा आहे. अजून जुनी माणसं इथं बसलेली आहे. खरं सांगा, कधी कधी जर भावाभावात काही 2-2, 4-4 शब्द झाले तर तिथे एक वाक्य वापरलं जातं. काय? तुझ्या चाणं होईल ते करून घे, पण तुला फुटकी काय? फुटकी कवडी देणार नाही. आता ही कवडी तिथं शब्द का वापरतात? तर पूर्वी कधीतरी या कवडीवरती सगळा व्यवहार अवलंबून होता, पण त्या कवडीला मात्र आज कवडीची किंमत राहिलेली नाही. म्हणजे कालाची मर्यादा लौकिकातल्या धनाला आहे, देशाची मर्यादा लौकिकातल्या धनाला आहे, आणि जन्माची देखील मर्यादा लौकिकातल्या धनाला आहे. या जन्मात कमवलेलं धन आम्हाला पुढच्या जन्मात कामाला येऊ शकत नाही. एक प्रसंग सांगतो. एकदा देवलजी आणि नारदजी दोघं आकाश मार्गानं निघालेले होते, आणि आकाश मार्गानं जात असताना एकदम नारदजी हसू लागले. देवलानं विचारलं, म्हटले नारदा का हसतात? म्हटले काही नाही, आपलं सहज असतोय. म्हटले सहज आणि विनाकारण हसणाऱ्यातले तुम्ही नाहीत का? म्हटले विनाकारण हसणाऱ्याला आमच्याकडे इथं ठेवलं जात नाही. तुम्ही विनाकारण हसणाऱ्यातले नाही, का हसतात सांगा. त्यावेळेला नारदांनी देवलाला सांगितलं, म्हटले तो पृथ्वी तलावरती जो मेंढ्याचा कळप चाललेला आहे ना, म्हटले त्या कळपातील एक कोकरू शेजारच्या धान्याच्या दुकानात गेलं, त्यानं धान्य खाल्लं आणि त्या दुकानदाराला राग आला. त्यानं काठी उचलली, त्याच्या तोंडावरती काठी मारली, त्याचे दात पडले, त्याचं तोंड रक्तबंबाळ झालं. आणि हा सगळा प्रसंग पाहून मला काय आलं? म्हटले हसू आलं. पण एक वाक्य सांगतो, दुसऱ्याचे दात पडल्यावर हसणं चांगलं नाही. का चांगलं नाही? कधी आमच्यावरती प्रसंग ओढवेल सांगता येत नाही. म्हटले नारदा, अहो असं हसणं चांगलं नाही. त्यावेळेला
देवलाला नारदांनी सांगितलं, म्हटले देवला आम्ही त्याचे दात पडले म्हणून हसत नाही, तर तुम्ही थोडस बारकाईनं त्या कोकराकडे पहा. आणि मग देवलानं अंतर्ज्ञानानं पाहिलं तर ते जे कोकरू होतं ना, त्या दुकानाचा तो पूर्वीचा मालक होता. 1 रुपयापासून लाख रुपयापर्यंत दुकान वाढवत गेला, वाढवत गेला, वाढवत गेला. हे खर्चही करावं लागतं या गोष्टीचा विसर पडला आणि एक दिवस देहाचं प्रारब्ध संपलं, देह पडून गेला आणि पुढचा जन्म कोकराचा मिळाला. आणि कोकराच्या जन्मात आल्यानंतर त्याच्या अंतःकरणात भाव जागा झाला. म्हटले हे दुकान कुणाचं? आपलं. याच्यात गल्ल्यावरती बसलेला मुलगा आपला. म्हटले आपलाच मुलगा गल्ल्यावरती आहे, कमवलंही आपणच आहे, मग थोडस खाल्लं तर बिघडतं कुठं, म्हणून ते कोकरू खाण्याकरता गेलं तर त्याच्याच मुलानं त्याचे दात. मला वाटतं इथं अजून एक भाव असा आहे, मुलं या जन्मात दात पाडतील यात विशेषता नाही. याच जन्मात दात पाडतील यात विशेषता नाही, पुढच्याही जन्मात सोडत नाहीत. म्हणजे सरळ सरळ या जन्मात कमवलेलं धन आम्हाला पुढच्या जन्मात कामाला येऊ शकत नाही. पण असं एक धन आहे, त्या धनाला, पुण्यरूपी धनाला गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय एक समानार्थी शब्द वापरतात. पुण्याला समानार्थी शब्द परमार्थ वापरतात. आणि ते साधं धन नाही, तर ते कसं धन आहे? परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, आभावया दर्शन, आभावया दर्शन. हे उपायाला माझे, हे उपायाला माझे, युक्त आहार विहार, नेमयेंद्रियासी सार, युक्त आहार महाराज म्हणतात परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. म्हटले जे धन तुम्ही कमवणार आहात ते सामान्य धन कमवण्याच्या भानगडीत पडू नका, तरी अशा पद्धतीचं धन कमवा. कोणतं? परमार्थ महाधन. आणि या धनाच्या लाभानं काय होईल? जोडी देवाचे चरण. देवाचे चरण जोडी याचा अर्थ काय? तर देवाच्या चरणाची जोडी नाम देवाच्या चरणाची संगती, संगती नाम प्राप्ती. आणि देवाच्या का चरणाची एकदा प्राप्ती झाली की मग काय दुसरं काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. किंवा करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, आणि लाभ काय? सोडविल यमा. पासून या सोडविल यमा, पासून या करा हरी भक्ती, करोगी कामा, सोडविल यमा, सोनिया, सोडविल यमा, सोनिया. करा
सोडविल याच्याकरता काय करा? भक्ती करा, करा हरिभक्ती, मग परलोकी कामा येईल. परलोकात कामाला येणारी भक्तीच आहे. भक्तिरूपी धन आम्ही आमच्या जीवनात जर कमवलं तर मग दुसऱ्या धनाचा आम्हाला खऱ्या अर्थानं मिळवण्याची गरज नाही. कारण आम्ही जे धन कमवतो अगोदर सांगितलं ते टिकणारं धन नाही. म्हणून असं जे धन कमवायचं ते कसं कमवलं पाहिजे? असं टिकणारं धन, आणि त्या धनाला परमार्थ रूपी धन म्हटलेलं आहे. आणि असं धन कमवा म्हणून महाराज सांगतात पुण्यवंत भावे. महाराज ठीक आहे, धनवंत व्हावे असं तुम्ही म्हटलं नाहीत, ठीक आहे, पण कमीत कमी तुम्ही गुणवंत व्हावे असं तरी म्हणायला पाहिजे होतं. पण गुणवंत व्हावे असं महाराज सांगतात. मी का म्हटलो नाही? गुण देखील हा दीर्घकाळ टिकणारा नाही. गुण दीर्घकाळ टिकत नाही. विशिष्ट काळाची मर्यादा गुणाला आहे. महाराज बोलतात वा वा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा. गुणासाठी प्रत्येकाची धाव आहे. प्रत्येकाला वाटतंय की मी काय असावं? गुणवंत असावं, गुणवान मी असावा, असं प्रत्येकाची धारणा आहे. पण गुण हा दीर्घकाळ टिकत नाही. महाराज सुंदर मृदंग वाजवतात, बरोबर, पण आता तारुण्य आहे तोपर्यंत मृदंग कसा वाजतो? सुंदर सुंदर वाजतो. पण 4-2 दात खाली आले तुमचे येऊ नये पण दीर्घकाळ टिकणारा नाही. हे थोडस एक विशेष वारकरी संप्रदायातलं अलीकडच्या काळातलं एक उदाहरण सांगतो. ज्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी समाज जर 7 ते 9 कीर्तन असेल तर 3 वाजेला जागा धरायला जात होता. 7 ते 9 कीर्तन असेल तर किती वाजेला? 3 वाजता. मला त्या कीर्तनात बसायला जागा मिळावी म्हणून श्रोते जागा धरण्यासाठी 3 वाजेपासून कीर्तन ऐकायला जागा मिळावी याच्याकरता जात होते. कुठपर्यंत? प्रातस्मरणीय वैकुंठवाशी खऱ्या अर्थानं वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार यांची कीर्तन ऐकण्यासाठी लोक किती वाजता जात होती? 3 वाजता. 3 वाजता जात होती. का? तर अण्णांच्या कीर्तनातली प्रगल्भता एवढी होती. अलीकडच्या काळामध्ये ते आम्हाला पाहायला मिळत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. मी माझ्या लहानपणी जगन्नाथ अण्णांची कीर्तनं ऐकलीत आणि थोडीशी वाजवली देखील. 4-2 कीर्तन वाजवलीत. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर अण्णांच्या कीर्तनातला विषय जर पाहिला तर तुम्ही ऐन वेळेवर अभंग सांगा आणि त्या अभंगाचं सहज चिंतन ते त्यांना ठरवून कीर्तन करण्याची वेळ येत नव्हती. एवढी प्रगल्भ विद्या अण्णांच्या ठिकाणी होती. पण अण्णांच्या जीवनात जर पाहिलं तर वाचा गेली आणि वाचा गेल्यानंतर जो समाज 3 वाजता जागा धरायला जात होता ना, तो समाज शेजारून गेला तरी हे अण्णा आहे असं वाटत नव्हतं. काय कारण? जोपर्यंत गुण आहे तोपर्यंत समाज तुम्हाला मानेल. एकदा का गुण संपला की मग तिथे परत तुम्हाला मानणारा समाज भेटू शकत नाही. म्हणून महाराज सांगतात गुणवंत व्हावे असं मी म्हटलो नाही, नामवंत व्हावे. कारण नावासाठी देखील प्रत्येकाची इच्छा आहे. बाबा नाही धनवंत ठीक आहे, नाही गुणवंत ठीक आहे, पण कमीत कमी काय म्हणायला पाहिजे होतं? नामवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे. आता नामवंत होण्याकरिता खरं सांगा ज्याचं नाव आहे ते देखील किती काळापुरतं? एकदा का निकाल लागला तिथून पुढचे 5 वर्ष आणि ते 5ही टिकेल की नाही हा देखील प्रश्न आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं 2.5 वर्षात सोडण्याची वेळ येते का? नाव टिकत नाही कधीही सोडण्याची वेळ येऊ शकते. म्हणून नामवंत व्हावे महाराज सांगतात. असं मी बोललो नाही. गुणवंत व्हावे असंही मी बोललो नाही. धनवंत व्हावे असंही मी बोललो नाही. तर मी काय बोललो? पुण्यवंत व्हावे.
घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत व्हावे. असं का? तर महाराज सांगतात बाबा पुण्य हे आम्हाला परलोकात कामाला येणारा हे प्रमाण आपलं झालं. पुण्याच्या शिवाय मनुष्य जीवनात दुसरा लाभ प्राप्त होऊ शकत नाही. इथला पुण्य शब्द परम आनंद या अर्थानं आपल्याला सांगायचं आहे. परम आनंदाची प्राप्ती म्हणजेच पुण्याची प्राप्ती. आणि हे पुण्य प्राप्त होतं कधी? आम्ही जर आमच्या जीवनामध्ये अखंड त्या संतांचं चिंतन केलं तर आम्हाला पुण्यवंत होता येतं. पण इथं थोडासा प्रश्न अजून निर्माण होतो. महाराज तुम्ही पुण्यवंत व्हावे अशी भाषा वापरली, पण पुण्यवान व्हावे अशी भाषा महाराजांची नाही. लक्षपूर्वक आहे का? दोन शब्द सांगतोय. एक पुण्यवंत आहे आणि दुसरा पुण्यवान आहे. पुण्यवान कुणाला म्हणतात आणि पुण्यवंत कुणाला म्हणतात? ज्याचं पुण्य कुठल्याही क्षणाला नाश पावणारा आहे ना, त्याला म्हणा पुण्यवान. सामान्य तुमचे माझे उदाहरण सोडून द्या. इंद्राच्या संबंधानं जर बोलायचं झालं तर इंद्र पुण्यवंत होता की पुण्यवान होता? बोला. ज्ञानोबारायांच्या आधारानं आपल्या सगळ्यांना बोलता येणार आहे. ज्ञानोबाराय सांगतात इंद्र हा पुण्यवान आहे. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका, मृत्यूलोका माघारे येऊ लागती. कधी? पुण्याचा क्षय झाल्यानंतर, पुण्य संपुष्टात आलं की मग त्या इंद्राला देखील त्याचं पद सोडावं लागतं आणि परत इथं तुमच्या माझ्यासारखं पुनरपी जननम पुनरपी मरणम ह्या सगळ्या राहड गाडग्यामध्ये त्याला फिरावं लागतं. कुणाला? इंद्राला. का? तर इंद्र पुण्यवंत नाही, तर इंद्र काय आहे? पुण्यवान आहे. म्हणून महाराज सांगतात बाबा पुण्यवान होण्याच्या भानगडीत पडू नका, तर काय व्हा? पुण्यवंत व्हा. आता उदाहरण पुण्यवंत आणि पुण्यवान या दोघांचा अर्थ जर पाहायचं झाला तर उदाहरणानं सांगतो. खरं सांगा, आपल्या आता मंदिराच्या समोर पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या टाकीतलं पाणी खरं सांगा किती दिवस पुरणार आहे? आज नाही संपलं तर उद्या संपणार आहे. उद्या नाही संपलं तर परवा संपणार आहे. नाही परवा संपलं तर काल्याच्या दिवशी नक्कीच संपणार आहे. का? तर ती टाकी जी आहे ना ही जलवान आहे. टाकी काय आहे? जलवान आहे. परंतु मुंबईला असलेला समुद्र, या समुद्रातलं पाणी आज नाही संपलं तर उद्या कधीच नाही संपणार. मला वाटतं जेवढं हाऊस पॉवर आपल्याकडे उपलब्ध आहे तेवढं सगळंच्या सगळं लावलं तरी आम्ही समुद्रात एवढाही बदल करू शकत नाही. का? तर तो जलवंत आहे. आणि आमच्या घराच्या समोर असलेली पाण्याची टाकी ही काय आहे? जलवान आहे. जलवानाचं जल संपून जाणार आहे आणि जलवंताचं जल हे कधीही न संपणार आहे. तसं पुण्यवानाचं पुण्य जसं कमवलंय तसं त्याच्या कर्माच्या योगानं ते सरत जातं. परंतु असं काहीतरी कमवा का जे कमवल्यानंतर परत त्याच्यात कधीच खर्चाची बाजू नाही, असं जे आहे त्याचं नाव आहे पुण्यवंत. आणि हे पुण्यवंत होता येतं कधी? घेता सज्ज म्हणून महाराज सांगतात काय व्हा? तर पुण्यवंत व्हावे. आणि कशानं होता येईल? घेता सज्जनाची नावे, सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. मग पुण्यवंत होण्याकरता कुणाचं नाव घ्या? सज्जनाचं नाम, संताचं नाव घ्या. मग सज्जन, इथला सज्जन शब्दाचा अर्थ संत या अर्थानं आहे. सत अधिक जन, थोडस व्याकरणाच्या आधारानं जर आम्ही पाहायला गेलो तर सत
अधिक जन जे आहेत त्यांना म्हणा संत. एरवी सज्जन शब्दाचा वापर आम्ही प्रपंचाच्या क्षेत्रातही करताना दिसतो. एखादा माणूस थोडस चांगलं वागताना दिसला तर आम्ही काय भाषा वापरतो? अहो काय सज्जन माणूस आहे, अशी भाषा आम्ही वापरतो. पण त्या सज्जन माणसाचा इथं उल्लेख नाही, तर इथला सज्जन शब्दाचा अर्थ आहे सतजन. ज्यांच्या ठिकाणी सत्यत्व भाव टिकून आहे त्यांना काय म्हणतात? सज्जन म्हणतात. आणि सत्यत्व भावना कुणाकुणाच्या ठिकाणी आहे तर या जगतात दोनच वस्तू सत्य आहे. एक देव सत्य आहे आणि दुसरे देवमान्य संत सत्य आहे. विठाला विठाला. देव सत्य आहे आपल्या सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण आहे. सत्यतू 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 विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. महाराज इथं सांगतात सत्यतू 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 3 वेळेला. का तर त्रिकाला बाधित्वानं सत्यत्व इथं प्रतिपादन केलं. त्याचं कारण असं आहे, त्या सत्यत्वाची निश्चिती करण्याकरता 3 वेळेला सांगावं लागतंय. आता सध्या कांद्याचं मार्केट सुरू झालंय. भाव फिक्स करण्याकरिता 3दा बोलावं लागतंय. काय सध्या काय चाललंय? 500 नाही, थोडे वाढवाय वाटतं. चला आपण 5000 धरू. आपल्याला काय कीर्तनात कशाला कमी? थोडं मोकळ्या मनानं कमीत कमी कीर्तनात तरी कांद्याला भाव दिला पाहिजे. विठाला कारण मार्केटमध्ये तर सध्या मिळत नाही, पण कीर्तनात दिला पाहिजे. 5001, 5002, 5003 म्हटल्यानंतर जर एखाद्यानं 5500 केले तर कांदा त्याला दिला जातो का? नाही. का बाबा? सत्यत्व निश्चित झालंय. सत्यत्व काय झालंय? निश्चित झालंय. 3 वेळेला झालंय ना. 5001, 5002, 5003. मग पुढचा शब्द तिथे चालत नाही. तसं देवाच्याही संबंधानं देव सत्य आहे, देव सत्य आहे, देव सत्य आहे. मग आता तिथं वेगळं डोकं चालवण्याची गरज नाही. हा एक अर्थ. हा पटत नसेल तर दुसरा सांगतो. भूतकाळात सत्य तू, वर्तमानात सत्य तू आणि भविष्यात सत्य तू. का 3 काळात देव सत्य आहे? तिघांचीही प्रमाण सांगतो. देवाची निर्मिती कधी झाली आम्हाला माहिती नाही. ठाईचाची काळा, अनादि बहुकाळा. अनादि कालापासून परमात्मा आहे. भूतकाळात सत्य परमात्मा आहे. आणि वर्तमानाचा विचार केला तर परमात्म तत्वाच्या ठिकाणी नाशवंत जे काही कारण आहे ना नाशाचे, स्वभावनाश, आश्रयनाश, परतानाश, यापैकी एकही नाश नाही. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्यन्य अभाव, अत्यंत अभाव, यापैकी एकही अभाव त्या परमात्म्याच्या संबंधानं नाही. आता तुम्ही म्हणाल हे अभाव काय? हे कीर्तनात सांगायला लागलं तर पहिलाच दिवस आहे, उद्यापासून श्रोत्यांचा अभाव होऊ नये म्हणून ते सांगण्याच्या भानगडीत आता पडायचं नाही. पण देवाच्या बाबतीत जर विचार केला तर वर्तमानातले सगळे व्यवहार कुणाच्या सत्तेनं चालले? तुझी सत्तेने. वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे, किंवा वृक्षाची पाने हाली सत्ता. हे सगळं काय चाललंय? त्याच्या सत्तेनं चाललं आहे. म्हणून वर्तमानात सत्य तू. आणि भविष्याचा विचार केला तर काल गीता जयंती झाली आणि गीतेमध्ये भगवान स्वतः सांगतात न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भवितवान भूया आजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्या पूर्ण सूचयतु मारुतः. सरळ पाहिलं तर शस्त्रानं अस्त्रानं कशानंही न मरणारा कोण आहे? परमात्मा आहे. आणि असा त्रिकाला बाधित जर परमात्मा सत्य आहे तर मग एक देव सत स्वरूप आहे आणि दुसरं देवमान्य संत सत स्वरूप आहे. तुम्ही म्हणाल आता देवाच्या संबंधानं तुम्ही सांगितलं की 3 गोष्टीनं देव काय आहे? सत्य आहे. मग तसेच तुमचे
संत देखील त्रिकाला बाधित सत्य आहे का? तर संतांचा विचार केला तर जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर म्हणजे सरळ सरळ पाहिलं तर देवत्व भावनेनं जर विचार केला तर परमात्म स्वरूपता भूतकाळात संत जसा देव सत्य तसे संतही सत्य आहे, वर्तमानात जसा देव सत्य तसे संतही सत्य आहेत, आणि तिसरं भविष्याच्या दृष्टिकोनातून संत हे कधीही न मरणारे आहे. आजो नित्य शाश्वतोयम पुराणो हे परमात्म्याच्या संबंधानं बोललं, तसं आमच्या ज्ञानोबारायांच्या संबंधानं जरी विचार केला तर आजही आमचे ज्ञानोबाराय काय आहेत त्याच अवस्थेत आजही आम्हाला कारण ज्ञानोबारायांच्या समाधीच्या संबंधानं बोलत असताना संजीवन समाधी असा शब्दाचा प्रयोग आहे. संजीवन शब्दाचा अर्थ काय बाबा? सदेह, आणि आजही ज्ञानोबाराय तसेच त्याच अवस्थेत ज्या दिवशी समाधी घेतली तिथे तशाच अवस्थेत आजही ज्ञानोबाराय जर आमचे तसेच असतील तर इथं सत्यत्व या भावनेनं आजही ज्ञानोबाराय आहेत. म्हणजे इथं परमात्मा सत्य तसे संतही सत्य, आणि सत अधिक जन नाम सज्जन, आणि अशा सज्जनाचं जर आम्ही नाव घेतलं तर पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे, सज्जनाचं नाव घेतलं की पुण्यवंत होता येतं. मग महाराज सांगतात बाबा, महाराजांना एकानं विचारलं, म्हटले महाराज तुम्ही पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे असं आम्हाला सांगतात, मग फक्त आम्हाला सांगतात की तुम्हीही संतांचं भजन करतात? महाराज सांगतात बाबा मी फक्त कीर्तनकारासारखं तुम्हाला फक्त लोकाला सांगत नाही, तर आम्ही स्वतःही भजन करतो. आणि महाराज सांगतात आम्ही आमच्या वाचेला त्या संतांचं नामस्मरण करत असताना अजिबात खंड पडू देत नाही. दुसरं महाराज सांगतात आम्ही आमच्या वाचेला त्या संतांचं चिंतन करत असताना अजिबात खंड पडू देत नाही. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी आम्ही आमच्या वाचेला कधीच त्या परमात्म्याच्या संबंधानं वा संताच्या संबंधानं विसावा घेत नाही. नेघे 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 माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा 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 साधावा. खऱ्या अर्थानं विचार केला तर आमची वाचा अखंड त्या संतांचं चिंतन करते. आमच्या वाचेला आम्ही कधीही खंड पडू देत नाही. नेघे माझी वाचा तुटी. आणि फायदा काय म्हटले महालाभ. आणि कधी
फुकट. महालाभ कसा? फुकट आहे. फक्त काय करा, संतांचं चिंतन करा आणि एवढ्यावर महालाभाची प्राप्ती. महालाभ काय? तर महालाभ मगाशी सांगितला परमानंदाची प्राप्ती हा महालाभ आहे. आणि प्रापंचिक गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होणं हा सामान्य लाभ आहे. विठाला विठाला बऱ्याचदा पोट दुखतंय म्हणून महाराजांकडे येणारा समाज आहे. पोट दुखतंय आणि पोट बरं व्हावं, आमचं डोकं बरं व्हावं किंवा अन्य आम्हाला लौकिकातल्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात याच्यासाठी आम्ही साधना करणं हा खऱ्या अर्थानं सामान्य लाभ झाला. आणि बाबा हे पोट आणि डोकं याच्यात आमची वृत्ती राहू नये अशा पद्धतीची याच्या पलीकडे आमचं जीवन जावं हे मिळवण्याकरिता खऱ्या अर्थानं काय पाहिजे, हा याला म्हणतात महालाभ. आणि या लाभाच्या प्राप्तीकरिता आमच्या पारमार्थिक एका क्षणाचा आम्ही वेच जीवनामध्ये केला पाहिजे. कारण हा महालाभ जीवनामध्ये प्राप्त जर झाला ना, मग शरीराचं दुखतंय काय याच्याकडे नजर जात नाही. मग काही धन मिळालंय बुडालंय काही त्याच्याशी कर्तव्य राहत नाही. का तर बाबा मी याच्यापेक्षा आता वेगळा आहे आणि मी याच्यात जर वेगळा असेल तर मग याचं दुःख याला भोगू दिलं पाहिजे अशी भावना त्यावेळेला होईल. पण कधी या महालाभाच्या संबंधानं घेता सज्जनाची नावे झालं तर. घेता सज्जनाची नावे, संताचं नामचिंतन करा. पण कशा करता करा? महालाभाच्या प्राप्तीकरिता. आणि महालाभ काय आहे? परमानंदाची प्राप्ती हा महालाभ आहे. आणि हा महालाभ जीवनामध्ये प्राप्त होण्याकरिता आम्ही काय केलं पाहिजे तर त्या संतांचं चिंतन केलं पाहिजे. आणि पहिला लाभ सांगितला पुण्य प्राप्त होतं आणि महालाभ म्हणजेच परमानंद प्राप्त होतो पुण्याच्या योगानं. आणि तिसरा लाभ सांगितला बाबा या संतांचं जर चिंतन केलं तर जीवन विश्रांती नावाच्या स्थानाला पोहोचतं. तिसरं चरण विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. संताच्या पायावर जर आम्ही भाव ठेवला तर काय लाभ होतो म्हटले विश्रांतीचा ठाव प्राप्त होतो. विश्रांती मिळते. तुम्ही म्हणाल विश्रांती आता आम्हाला गरजेची आहे. तुमचं एकदाच थोडस 10च ना तुमच्या मनावर आहे. एक 10-15 मिनिटं तुमचं चालू द्या आणि त्यानंतर आम्हाला तुम्ही आता काय करा. विश्रांतीची गरज आहे. विश्रांतीचा ठाव. विश्रांती शब्दाचा अर्थ काय तर विश्रांती शब्दाचा अर्थ असा आहे प्रत्येकाला विश्रांतीची गरज आहे. या विश्वामध्ये विश्रांती नको असा एकही जीव नाही. प्रत्येकाला गरज कशाची आहे? विश्रांतीची आहे. महाराज खरं सांगा
एखादा मुखडा वाजत असताना त्याच्यात मध्ये सम येते. सम येणं शब्दाचा अर्थ काय? सम येणं म्हणजे विश्रांती घेणं आहे. समेवर थांबणं म्हणजे काय आहे? विश्रांती आहे का? समेवर थांबलं की पुढचं जे काही अर्धा राहिलेला मुखडा आहे तो चांगल्या ताकदीनं धरता यावा, याच्याकरता तिथं काय पाहिजे? विश्रांती पाहिजे, तर पुढचं धरता येणार आहे. म्हणजे इथं जर पाहिलं तर कुठलंही कार्य करत असताना विश्रांती ही प्रत्येकाला गरजेची आहे. पण इथं या अभंगात जी विश्रांती सांगितली ना, ही तात्पुरत्या विश्रांतीचा विषय इथं नाही, तर ही दीर्घकालीन विश्रांती खऱ्या अर्थानं इथं प्राप्त व्हावी याच्याकरता महाराज सांगतात, बाबा विश्रांती प्रत्येकाला प्राप्त झाली पाहिजे. विश्रांती कधी मिळते? आता तुम्ही सगळी मंडळी बसलेला आहात, तुम्हाला काय वाटतंय? बाबा एकदा 2 तास पायाला जरा कळ लागली, उभं राहिलं की मग पायाला काय मिळेल? बोला, कमीत कमी ज्याच्या ज्याच्या पायाला कळ लागली त्यानं तरी बोला. बसलेल्या माणसाला उभं राहिलं की काय मिळेल? विश्रांती मिळेल. आता आम्ही सगळी मंडळी इथं उभी आहोत, आम्हालाही वाटतं कीर्तन झालं की आम्ही काय करू? खाली बसू. मग आम्हाला काय मिळेल? विश्रांती मिळेल. खरं सांगा, मग खरी विश्रांती उभं राहण्यात आहे की बसण्यात? उभं राहिलेल्याला वाटतंय खाली बसावं, खाली बसलेल्याला वाटतंय उभं राहावं. मग खरी विश्रांती बसण्यात आहे की उभं राहण्यात? तुम्ही म्हणाल आता या दोघातही नाही, थोडं 4-2 घास खाल्ले का जरा घरी जाऊ, जरा झोपू, मग काय मिळेल? विश्रांती मिळेल. खरं सांगू का, ज्या अर्थी उभं राहण्याची इच्छा निर्माण होते त्या अर्थी बसण्यात विश्रांती नाही. ज्या अर्थी बसण्याची इच्छा निर्माण होते त्या अर्थी बसण्यातही विश्रांती नाही. आणि खरंच झोपण्यात जर विश्रांती असेल तर जी माणसं 6-6 महिने अंथरुणाला धरून आहेत त्यांना जाऊन विचारा, बाबा विश्रांती आहे का? नाही. का नाही? तर त्याचं एका वाक्यात उत्तर सांगतो, देह आणि विश्रांती हे परस्पर विरोधी धर्म आहे. वाक्य परत ऐका, देह आणि विश्रांती हे परस्पर विरोधी धर्म आहे. देह कधीच विश्रांती या स्थानाला जाऊ शकत नाही. मग विश्रांती प्राप्त करायची कशाची? तर आत्मतत्वाची विश्रांती मिळावी. आणि ही मिळते कुठे? तर 3 ठिकाणी तिघांना विश्रांती आहे. मला वाटतं देवाच्या चरणाजवळही जीव विसावतो. भागल्याचा तो विसावा, करीन नावा निंबलोण किंवा अमुची विश्रांती तुमचे चरण कमळापती. हे कमळापती, तुमचे चरण काय आहे? आमची विश्रांती आहे. आणि इथं विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. जीव 2 ठिकाणी विसावू शकतो, एक देवाच्या चरणाजवळ आणि दुसरं संताच्या चरणाजवळ. पण आमचे संत देवापेक्षा काकणभर वरती आहे. कसे? तर आमच्या संतांच्या जवळ 3 जणाला विश्रांती आहे. संताच्या जवळ देवही विसावतो, संतांच्या जवळ संत विसावतात आणि संतांच्या जवळ जीव विसावतो. विठाला विठाला. संतांच्या जवळ देव विसावतो. कधी? म्हटले देवही ज्या वेळेला थकतो ना त्यावेळेला नामदेवराय देवाला सांगतात की हे देवा, तुला जर विश्रांती घ्यायची असेल तर काय कर? नामा म्हणे देवा, चला. कुठे चला? विश्रांती घ्यावया कल्पावरी. कल्पवरी नाम आळंदी क्षेत्राला सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये तुम्ही चला, आमच्या ज्ञानोबरांच्या दरबारात तुम्ही चला. आणि तिथं आलात की काय मिळेल? तुम्हाला विश्रांती मिळेल. कुणाला? जगाच्या संपूर्ण जगाला विश्रांती देणारा जो परमात्मा आहे त्यालाही विश्रांती देणारे आमचे जर ज्ञानोबराय असतील तर संत काय आहेत? देवापेक्षाही मोठे आहेत. म्हणून ज्ञानोबरायच्या दरबारात देवाला विश्रांती आहे. आमच्या ज्ञानोबरांच्या दरबारात संत विसावतात. संतांच्या जवळ संतांना विश्रांती. आमुची विश्रांती
तुमचे चरण कमळापती किंवा ते विश्रांतीचे स्थान संतांचे विश्रांतीचा ठावा पायी संताची आभाव. ह्या अभंगातले विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवरी अलंकापुरी. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचं स्थान असलेलं अलंकापूर नगरी काय आहे? संतांचं माहेर आहे का? तर या संतांच्या माहेरात संतांना काय मिळते? विश्रांती मिळते. माता मौल्यांनो खरं सांगा, विश्रांती माहेरात मिळते की सासरमध्ये? सध्या दोन्हीकडे. कारण सध्या तसं काही राहिलेलं नाही. काय आपुलिया इच्छे करू गदारोळ आणि भोगू सर्व काळ सर्व सुखे. मला वाटतं गदारोळ झाला तरी आपुलिया इच्छे. मला वाटतं हे शब्द कळतात की नाही प्रश्न आहे. म्हणजे स्वतःच्या इच्छेनं स्वतः जिकडं तिकडं आता तसं सुकाळ आलेलं आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये विश्रांती घ्यायची असेल तर कुठं? माहेर आला का? माहेर शब्दाचा अर्थ आहे स्वतंत्र जीवन जगण्याचं स्थान आणि सासर शब्दाचा अर्थ आहे जिथं कायमस्वरूपी पारतंत्र्य आहे याला म्हणा सासर, आणि जिथं कायमस्वरूपी स्वातंत्र्य आहे याला म्हणा माहेर. आणि मग पूर्वीच्या माता मौल्या 4 दिवस आरामा करता कुठे यायच्या? माहेराला यायच्या. मग सासरमध्ये 5 वाजेला उठणारी ती सून तीच माहेराला आल्यानंतर तिच्या इच्छेनं उठायचं आहे. तिथं तिला बळजबरी नाही, आपल्या इच्छेनं झोपायचं. किती वेळ मोबाईल पाहायचा त्याचं स्वातंत्र्य, कधी झोपायचं त्याचं स्वातंत्र्य, कधी उठायचं त्याचं स्वातंत्र्य. हे सगळं स्वातंत्र्य कुठं? माहेरात. पण सासरमध्ये हे स्वातंत्र्य नाही का? स्वातंत्र्य जीवन जगण्याचं स्थान म्हणजे खऱ्या अर्थानं माहेर आहे. आणि आमच्या संतांचं माहेर काय आहे? विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवरी अलंकापुरी. अलंकापूर नगरीमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या दरबारात संत विश्रांती करता येतात. म्हणून संत देवाला विश्रांती देतात, संत संताला विश्रांती देतात. आणि आपल्या अभंगाचं चरण विश्रांतीचा ठाव पायी संताची आभाव. जीवाला विश्रांती देणारे कोण आहेत? संत आहेत. म्हणून अशा पद्धतीची विश्रांती मिळावी असं वाटत असेल तर काय करा? घेता सज्जनाची नावे. सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे पहिला लाभ. सज्जनाची नावे महालाभ फुकासाठी दुसरा लाभ. आणि घेता सज्जनाची नावे विश्रांतीचा ठाव प्राप्त होतो. म्हणून घेता सज्जनाची नावे म्हटले. आता पुण्य प्राप्त झालं, महालाभ जीवनामध्ये मिळाला आणि विश्रांतीही जीवनामध्ये मिळाली. आणि एवढं मिळाल्यानंतरही जर थोडंसं पाप कुठं शिल्लक राहिलं असेल तर महाराज सांगतात तुका म्हणे पापे, 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 तुका म्हणे पापे,
करा. हार घालण्यासाठी उठा ना. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टोपी घाला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा विण्याचा हार घेऊन जा. विण्याचा हार, विण्याचा हार घेऊन जा. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे, संतांची आजपे पापे जाती ऐशे तुका म्हणे. तुकोबारायांचं म्हणणं आहे, संतांच्या जपात काय लाभ आहे तर पापे जाते. जीवनामध्ये एकदा पुण्य प्राप्त झाल्यानंतरही जर पाप शिल्लक राहिलं असेल तर ते पाप जात कशानं तर संतांची आजपे. आता पाप शब्दाचा अर्थ काय? पाप पाप म्हणजे तरी नेमकं काय तर पाप शब्दाचा अर्थ असा आहे, जीवनामध्ये करू नये ते कर्म केल्यानंतर जो फललाभ प्राप्त होतो त्याला पाप असे म्हणतात. अनिष्ट कर्मातून निर्माण होणारा फललाभ याला पाप असे म्हणतात. लक्षपूर्वक आहे का? इकडे लक्ष द्या, कारण तुमचं लक्ष बुक्क्यावाल्याकडे जर गेलं तर मग आपलं मूळ विषय कदाचित पाप घडण्याची शक्यता होऊ शकते. म्हणून तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे, संतांची आजपे पापे जाती. मग पाप शब्दाचा अर्थ सांगितला की अनिष्ट कर्मातून निर्माण होणारा फललाभ याला पाप असे म्हणतात. अनिष्ट कर्म म्हणजेच आम्हाला जे कर्म करू नये असं शास्त्रानं सांगितलं ते कर्म जर आम्ही केलं, आणि कर्माचा अबाधित सिद्धांत असा आहे की तुम्ही कर्म चांगलं करा वा कर्म वाईट करा, कर्माचा सिद्धांत आहे फळ देणं. फळ दिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जे करा, अर्थात जे जे काही आम्ही काम करतो, आता व्यवहारात आपण तुमचा सगळा परिसर कांद्याचा, कांदे लावतो कशा करता? ज्या अर्थी लावलेत त्या अर्थी ते मोठे होणार, जो फळ द्यायचं ते देणार. त्याचं कमी जास्त तो भाग वेगळा, पण कर्माचा सिद्धांत आहे कर्म केलंय फळ प्राप्त होणार आहे. मग पाप निर्माण होतं. पाप म्हणजे काय तर करू नये ते कर्म जर आमच्याकडून घडलं तर त्याच्यातून निर्माण होणारा फललाभ म्हणजे पाप आहे. आणि या पापाचे काही प्रकार मनुस्मृतीने केलेत. माझ्याकडे 3 मिनिटे शिल्लक आहेत. या 3 मिनिटामध्ये मी पापाच्या संबंधानं थोडंसं बोलतो. पाप मनुस्मृतीनं सांगितलं अनंत प्रकारची पाप आहेत. किती पाप आहेत? अनंत प्रकारचे. त्याचाच आविर्भाव मनुस्मृतीनं 3.5 कोटीमध्ये केला. पाप किती आहेत? 3.5 कोटी. आणि ही 3.5 कोटी पाप का सांगितले तर मानवी शरीराचा विचार करत असताना मानवी शरीरावरती मी साधा प्रश्न आपल्याला विचारतो, किती केस माणसाच्या अंगावरती असतात?
थोडंसं एखादा मिनिट घ्या, मोजून घ्या आणि मग सांगा. किती असतात? 3.5 शास्त्र वचन असं आहे की काय 3.5 कोटी केस माणसाच्या अंगावरती असतात. असं जे काही ठिकाणी कीर्तनात मी बोललो 3.5 कोटी केस माणसाच्या अंगावरती असतात. मध्येच एक माणूस उभा राहिला आणि त्यानं मला प्रश्न केला. म्हटले, महाराज तुम्ही सांगितलं 3.5 कोटी केस असतात, ठीक आहे, पण म्हटले मला टक्कल पडलं, याचे किती कमी धरू? म्हटले, बाबा अरे मला तर काय अजून पडलं नाही. तुला काय 5, 50, 100 कमी धरायचे धरून टाक. आता हे विनोदा करता नाही सांगायचं, तर हे कशा करता सांगितलं आहे का? शास्त्र वचन हे प्रायः वचन आहे. प्रायः शब्दाचा अर्थ आहे जास्तीत जास्त असं असू शकतं. शास्त्रानं केस मोजलेले नाहीत, परंतु एक त्याचा सिद्धांत काढत असताना सरासरी त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर माणसाची आयुष्य मर्यादा किती सांगितली शास्त्रानं? शतगणिले किती? 100 वर्षाचे. मग 100 वर्षाची आयुष्य मर्यादा असताना सगळे 100 वर्ष जगतात का? नाही. आणि सगळीच 100त मरतात का? नाही. कारण 100च्या पुढे ॲव्हरेज दिलेल्या बऱ्याच गाड्या आपण पाहिल्या की नाही? म्हणजे 100च्या वरतीही काही लोक जगू शकतात, 100च्या आतही काही लोक मरू शकतात. याचा अर्थ हे प्रायः वचन आहे. तसं शास्त्रानं इथं सांगितलंय 3.5 कोटी केस माणसाच्या अंगावरती प्रायः आहेत. आणि मग पापाचे प्रकार मनुस्मृतीनं करत असताना किती केले? 3.5 कोटी केले. म्हटले हे पापाचा आणि केसांचा काय संबंध? तुकोबाराय सांगतात एका रंध्रातून जर एक केस बाहेर आला ना, त्या एका रंध्राच्या ठिकाणी एक पाप वास्तव्याला राहतं, म्हणून 3.5 कोटी पाप. आणि मग तुकोबारायांचं प्रमाण आहे, तुका म्हणे पापे येती. कधी येती? रोगाची रूपे पापे येती आयशे तुका म्हणे. मग आम्हाला रोगाच्या रूपानं ते पाप भोगावं लागतंय का? त्या रंध्राचं ते पाप झालंय आणि ते रंध्र बंद झालं की तिथला रोग उत्पन्न होतो. म्हणून 3.5 कोटी पाप मनुस्मृतीनं सांगितले. एवढे लक्षात घेणं शक्य नाही. मग त्याचे परत 7 प्रकार केलेले आहे. महापातक, उपपातक, अणुपातक, जातीभ्रंशकर, संकरीकरण, मलिनीकरण, अपात्रीकरण आणि प्रकिरण असे 9 प्रकार सांगितले. त्याचाही आता फारसा विचार नाही करायचा. पण याच्यात पुढचे सगळ्यांना परिचित असलेले 3 पाप आहे. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायेकडून घडणारं पाप कोणतं? विनाकारण आपल्या शरीरातल्या ताकदीचा वापर दुसऱ्याला त्रास देण्याकरिता जर आम्ही करत असेल तर हे कायेकडून घडणारं पाप आहे. परदारागमन कायेकडून घडणारं पाप आहे. वाचेकडून जर पाप कोणतं घडत असेल तर ज्ञानोबाराय सांगतात बोलणे ते वृष्टी इंगळाचे. बोलत असताना विनाकारण आपल्या वाचेनं जर समोरच्याचं अंतःकरण दुखत असेल तर हे वाचेकडून काय आहे? पाप आहे. अजून वाचेचं दुसरं एक पाप सांगितलं, लक्षपूर्वक आहे का? ज्या विषयाचा आणि आमचा प्रत्यक्ष काहीच संबंध नाही अशा विषयावर जर आम्ही गप्पा मारत बसलो तर हे वाचेकडून घडणारं काय आहे? पाप आहे. याच्या पुढचं एक वाक्य आहे का? जर ज्या विषयाचा आणि आमचा काहीच संबंध नसेल तर फेटा बांधून आम्ही जर 2 तास अशा गप्पा मारत असेल तर हे कीर्तन न घडता काय घडेल? पाप घडू शकेल. म्हणून आम्हाला जो अभंग तुकोबारायांचा आम्ही घेतलाय त्याच्या संबंधानं बोललं पाहिजे. संत वाङ्मयातली प्रमाणं बोलली पाहिजेत. आणि हे सोडून अन्य काही आम्ही जर कीर्तनाच्या संबंधानं बोलत असेल तर हे कीर्तन करतानाही काय घडेल? पाप घडण्याची शक्यता आहे. म्हणून वाचेकडून अशा प्रकारची पाप घडतात. मनाच्या पापाचा विचार बाकीचा आता विषय वेळ नाही. एकच वाक्य सांगतो, मनानं जर फक्त एवढं समजलं मी कोणीतरी फार मोठा आहे असं जरी मनानं समजलं, म्हणजे अंतःकरणात जर अभिमान धारण केला तर त्याच्या एवढं दुसरं मोठं पाप नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात अशा पद्धतीचे जरी पाप आमच्याकडून नजर चुकीनं घडली गेली असले तरी हे सगळे जातात कशानं? तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे. मग महाराज सांगतात नेगे माझे वाचा तुटे
महालाभ फुकासाठी तुकाराम 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 बोला तुकाराम. पाप घालवण्यासाठी आपण सगळ्यांनी तुकारामाचं भजन करा. टाळी वाजवा भजन करा. तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज 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 माऊली. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी यथामती यथावकाश. अभंगाच्या संबंधानं थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. वाकडे की नीट देव जाणे. परंतु अतिशय सुंदर वातावरणामध्ये आपला हा भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा पंचमदिनी ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील या वर्षातील प्रथम दिवसाची सेवा करण्याचं सद्भाग्य आपल्या सर्वांच्या संयोगातून आदरणीय हरिभक्तीपरायण सागर महाराज यांच्या आदेशातून ही सेवा करण्याचं सद्भाग्य मला या ठिकाणी प्राप्त आहे. या सेवेसाठी आदरणीय मृदंगाचार्य आमचे अर्जुनजी महाराज ते देखील या ठिकाणी अगदी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांनाही धन्यवाद. आपल्याच गावचं वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण अशोक महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. चंद्रभान बाबा आहेत. सगळीच तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आहात. तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आमचे आदरणीय भाऊ भरवीरवरून एवढ्या थंडीचं तुम्ही आलात म्हणून तुम्हालाही धन्यवाद. बाबांनाही एवढ्या या वयात देखील एवढा प्रवास मोटरसायकलच आले ना एवढ्या लांबून तुम्ही आलात म्हणून तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही सगळीजण या ठिकाणी आलात. तुमच्या सगळ्यांच्या चरणी एकदा विनम्र भावानं अभिवादन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. विठ्ठल जय जय.